धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मंजूर, तर शिक्षण मंत्रालयाचा कारभार कोणाकडे? विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मोठा विचार. पाहूया बातमी सविस्तरमध्ये. तर देशाच्या राजकारणात एक मोठा राजकीय भूकंप झाला आहे. तर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा राष्ट्रपतीकडून मंजूर करण्यात आला असून शिक्षण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी आता प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पण हा निर्णय अचानक का घ्यावा लागला? यामागे विद्यार्थ्यांचे आंदोलन, परीक्षा घोटाळे आणि केंद्र सरकारवर वाढलेला दबाव कारणीभूत ठरला का? या संपूर्ण घडामोडींचा आज आपण सखोल आढावा आपल्या आज डॉक्युमेंटरीमध्ये घेणार आहोत. तर धर्मेंद्र प्रधान हे भारतातील भाजप जनता पक्षाचे वरिष्ठ नेते असून त्यांनी पेट्रोलियम कौशल्य विकास आणि 2021 पासून शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या कार्यकाळात राष्ट्रीय शिक्षण धोरण NEP, डिजिटल शिक्षण, कौशल्य विकास आणि परीक्षा व्यवस्थेवर अनेक सुधारणा करण्याचा प्रयत्न झाला. मात्र गेल्या काही काळात राष्ट्रीय स्तरावरील विविध प्रवेश परीक्षा आणि त्यातील कथित अनियमितता यामुळे शिक्षण मंत्रालयात सतत चर्चेत राहिले. सरकारवर विद्यार्थ्यांचा आणि विरोधकांचा दबाव वाढत गेला. तर गेल्या काही आठवड्यांमध्ये देशात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू केले होते. तर त्यात काही मुद्दे मांडले होते ते आपण पाहूया. जसे की परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता, पेपर फुटीचे आरोप, भरती व प्रवेश प्रक्रियेतील अविश्वास, विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात असल्याची भावना. तर या आंदोलनामुळे केंद्र सरकारवर मोठा राजकीय आणि सामाजिक दबाव निर्माण झाला. अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण मंत्र्याचा राजीनामा दिला आणि तो स्वीकारण्यात आला. तर राजीनाम्यानंतर केंद्र सरकारने वरिष्ठ मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कारभार सोपवला आहे. याचा अर्थ ते तात्पुरते शिक्षण मंत्रालय चालवतील. नवीन पूर्णवेळ शिक्षण मंत्री नेमला जाईपर्यंत सर्व प्रशासकीय निर्णय त्यांच्याकडे असतील. तसेच शिक्षण मंत्रालयावरील महत्त्वाच्या बैठका, धोरणात्मक निर्णय आणि परीक्षा व्यवस्थेकडील कामकाज ते पाहतील. तर प्रल्हाद जोशी हे कर्नाटकातील ज्येष्ठ भाजप नेते आहेत. जसे की त्यांनी अनेक वर्ष संसदेत प्रतिनिधित्व केले असून केंद्र सरकारमध्ये विविध महत्त्वाची मंत्रालय सांभाळली आहेत. तर त्यांची ओळख कशी आहे आपण पाहूयात. जसे की अनुभवी प्रशासक, संघटनात्मक नेतृत्व, संसदीय अनुभव, संकट व्यवस्थापनातील भूमिका. यामुळे शिक्षण मंत्रालयासारख्या संवेदनशील खात्याचा अतिरिक्त कारभार त्यांच्याकडे देण्यात आला आहे. तर सरकारसमोरची मोठी कोणकोणती आव्हानं आहेत ते आपण पाहूयात. जसे की विद्यार्थ्याचा विश्वास परत मिळवणे, परीक्षा प्रक्रिया पूर्ण पारदर्शक करणे, पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर यंत्रणा तयार करणे, NTA आणि परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करणे, लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संदर्भात निर्णय वेळेत घेणे. ही आव्हाने केवळ राजकीय नाहीत, तर देशाच्या शिक्षण व्यवस्थेचा विश्वासार्ह संदर्भ यात आहेत. तर पुढे काय होणार आपण राजकीय विश्लेषकांच्या मते पाहूयात. तर सरकार लवकरच नवीन पूर्णवेळ शिक्षण मंत्र्याच्या घोषणा करू शकते. तर संसद अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर तोपर्यंत प्रल्हाद जोशी शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कारभार सांभाळतील. तर आपण पाहूयात की धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे भारतीय शिक्षण व्यवस्थेतील अनेक प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. हा केवळ एका मंत्र्याचा राजीनामा नाही, तर विद्यार्थ्यांचा विश्वास, परीक्षा प्रणाली आणि देशाच्या शिक्षण व्यवस्थेच्या भवितव्यासाठी संबंधित मोठा टप्पा आहे. तर आता प्रल्हाद जोशी यांच्या नेतृत्वाखाली सरकार या आव्हानांना कसे सामोरे जाते याकडे संपूर्ण देशाकडे लक्ष असेल. धन्यवाद.